नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे ती तुम्हाला दिसणार पण आहे. कारण की ह्या गोष्टीचे पात्र स्टेजवर पण आले आहेत. एक असतो सोनू कोंबडा. तो खूप तो खूप मेहनती असतो. आणि हे दोघं इटुकले पिटुकले उंदीर, चंगू आणि मंगू. चंगू मंगू आणि सोनू कोंबड्याची घट्ट मैत्री असते. आता चंगू मंगू पण सोनू कोंबड्यासारखे मेहनती आहेत का? चला बघूया आपण ह्या गोष्टीत. एके दिवशी सोनू कोंबडा त्याच्या घराचं अंगण झाडत होता. अंगण झाडता झाडता त्याला काय दिसलं? एक मक्याचं कणीस. त्यांनी पटकन चंगू मंगूला आवाज दिला, चंगू मंगू. चंगू मंगू उत्साहात त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, काय सापडलंय? मला पण दाखव, काय सापडलंय? ते सोनू कोंबडा म्हणाला, हे बघा, मला काय सापडलंय? एक मक्याचं कणीस. चंगू मंगू म्हणाले, वा, एक मक्याचं कणीस? सोनू कोंबडा म्हणाला, ते ठीक आहे. तुमच्या दोघांमधनं मला याचे दाणे कोण काढून देणार? चंगू म्हणाला, मी नाही, मंगू. मंगू म्हणाला, मी नाही, चंगू. मग काय? वैतागून सोनू कोंबड्यानेच घेतले दाणे काढायला आणि चंगू मंगू गेले खेळायला. दाणे काढल्यानंतर त्याने पुन्हा चंगू मंगूला आवाज दिला, चंगू मंगू. आता तुमच्या दोघांमधनं मला याचं दण कोण काढून देणार? चंगू मंगू परत एक दुसऱ्याकडे बोट करायला लागले. मग काय, नेहमीसारखं सोनू कोंबड्याने घेतलं दळण काढायला. मग दळण काढल्यानंतर त्यांनी परत चंगू मंगूला आवाज दिला, चंगू मंगू. आता तुमच्या दोघांमधनं मला याचं पीठ कोण भिजवून देणार? चंगू मंगू परत एक दुसऱ्याचं नाव सांगायला लागले. मग काय, नेहमीसारखं सोनू कोंबड्याने घेतलं पीठ भिजवायला. पीठ भिजवल्यानंतर चंगू मंगूला परत सोनू कोंबड्याने आवाज दिला, मंगू. मग त्यांनी म्हटलं, आता तुमच्या दोघांमधनं मला याची पोळी कोण लाटून देणार? चंगू म्हणाला, मला कुठे येते पोळी लाटता? मंगू म्हणाला, अरे मला तरी कुठे येते पोळी लाटता? मग काय, घेतली सोनू कोंबड्याने पोळी लाटायला. मग एक खमंग वास सुटला. चंगू मंगू म्हणाले, हा नक्कीच सोनू दादाच्या पोळीचा वास असेल. आणि पटकन सोनू दादाकडे पळत गेले आणि ते पोळी घेणारच तेवढ्यात सोनू कोंबड्याने त्यांच्या हाताला जोरदार फटका मारला. त्यांनी म्हटलं, सोनू दादा, तू आम्हाला असं मारलं का बरं? लागलं रे मला, आम्हाला भूक लागलीये. सोनू कोंबडा म्हटलं, भूक लागलीये का? ठीक आहे, त्याआधी मला ह्या 5 प्रश्नांची उत्तरं द्या. बरं, पहिला प्रश्न, कणीस कोणाला सापडलं? ते म्हणाले, तुला. दाणे कोणी काढले? ते म्हणाले, तू. याचं दण कोणी काढलं? ते म्हणाले, तू. याचं पीठ कोणी भिजवलं? तू. मग आता सांगा बरं, ही पोळी खाणार कोण? चंगू मंगू म्हणाले, तू. सोनू कोंबडा म्हणाला, जर का तुम्ही काही केलंच नाहीये तर मी तुम्हाला का पोळी देऊ? मग चंगू मंगू म्हणाले, सोनू दादा, आम्ही पुढच्या वेळेसपासून नक्की तुला मदत करू दे, फक्त आज आम्हाला ही पोळी खाऊ दे. सोनू कोंबड्याने चंगू मंगूला ही पोळी खाऊ दिली आणि ह्या दिवसापासून चंगू मंगू पण सोनू कोंबड्यासारखे मेहनती झाले. थँक्यू. या परफॉर्मन्सच्या तयारीच्या मागची एक छोटी गोष्ट अशी सांगते की आदित्यला मी ही गोष्ट एकदाच सांगितली आणि मी त्याला म्हटलं, आपण ही या पद्धतीने करून बघायची आहे. ती मुलं छोटी आहेत, तुला थोडं मॅनेज करून घ्यावं लागेल. त्याने ही पूर्ण गोष्ट मी एकदा सांगितलेल्यावरती स्वतः पूर्ण बसवलेली आहे.
मी डायरेक्ट त्याने मला 2-3दा प्रॅक्टिसला दाखवली तेवढीच. आणि पूर्ण गोष्ट म्हणजे मी एक बेस दिल्यानंतर जे काय थोडं त्याला आकार द्यायचा ते काम पूर्ण त्याने केलं आहे. सो आदित्य खूप छान.